हॅलो एव्हरीवन, मी अंजली. माझं एक्सपेरिमेंटल रेझिन नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे. काही दिवसांपूर्वी मी एक रेझिनची वॉल क्लॉक बनवली होती. ती वॉल क्लॉक बघून माझ्या काही फ्रेंड्सनी मला रेझिन राखीची ऑर्डर दिली. सो ऑर्डरसाठी लागणारं जेही साहित्य होतं ते सगळं मी ऑनलाईन ऑर्डर करून घेतलं. त्याच्यामध्ये सगळं स्टिकर्स, तुम्हाला रेझिन वगैरे सगळं मिळून जाणार. किट ऑर्डर केल्यावर त्यांना असं पोअर करून घेतलं मी. 2:1 रेशोमध्ये त्याला पोअर करावं लागतं. पोअर केल्यानंतर ग्लव्ज घालायला विसरू नका मात्र, कारण ग्लव्ज न घालता जर तुम्ही रेझिनशी वर्क केलं सो तुमच्या हँडवर रेझिनचे स्टेन्स येतील आणि ते काढायला थोडे हार्ड जातील. त्यानंतर मी रेझिनचा राखीचा एक बेस क्रिएट केला ब्लू आणि क्रिस्टल क्लिअर रेझिननी. हा बेस क्रिएट करून झाल्यावर त्यामध्ये थोडेसे पर्ल्स, तांदळाचे दाणे असे ॲड केले. करता करता फार मजा यायला लागली आणि छान पण वाटायला लागलं. म्हणून मग मी अजून काही राख्या बनवायच्या डिसाईड केल्या. सो त्याच्यासाठी मी पीच आणि सेम क्लिअर क्रिस्टलवाला रेझिनचा शेड चूज केला. त्यामध्ये काही गोल्ड फ्लेक्स ॲड करून त्यामध्ये मोती असं सगळं ॲड करून मी पुन्हा एक बेस क्रिएट केला. बेस क्रिएट करून झाल्यावर त्याला एअर ड्राय करायसाठी 24 आवर्ससाठी ठेवून दिलं. त्याला छान सेट होईल असं त्याला कवर्ड करून ठेवलं. नेक्स्ट डेला त्या अशा एक बेस त्याचा हार्ड रॉक झालेला होता. त्यावर स्टिकर्स आणि इन्सर्ट शीट वगैरे प्लेस करून मी त्यांना पुन्हा एक रेझिनची टॉप लेअर पोअर केली त्यावर. अशा प्रकारे ह्या त्या फार सुंदर दिसायला लागल्या होत्या. आय एम रिअली सॉरी, माझ्याकडे कॅमेरा स्टँड किंवा मग ट्रायपॉड स्टँड वगैरे काहीच नाही आहे. सो मला या कॅमेऱ्याचा अँगल सेट करता नाही आला. त्यावर रेझिनची टॉप लेअर पोअर करून मी त्याला पुन्हा 24 आवर्ससाठी सेट व्हायला ठेवून दिलं. आणि यामध्ये एक माझ्या हाताला खूप सारा रेझिन लागून गेला होता, बिकॉज मी हॅबिच्युअल नाही आहे एवढ्या रेझिनसोबत वर्क करायला. सो अशा प्रकारे मी एक क्लेन्झर यूज केलं. क्लेन्झर नसेल तर तुम्ही ऑइल किंवा मग ॲसिटोन, नेल पेंट रिमूव्हर वगैरे यूज करून रेझिन रिमूव्ह करू शकता. नेक्स्ट डे ह्या अशा सेट होऊन गेलेल्या होत्या. डिमोल्ड करून झाल्यावर त्यांना मी छान प्रत्येक राखीला सेपरेट करून घेतलं. अशा प्रकारे माझ्या राखीज तयार होत्या. त्यानंतर त्यांना थ्रेडनी टाय करायसाठी एम्ब्रॉयडरी थ्रेड्स यूज केले. त्याच्यामध्ये पर्ल्स वगैरे यूज केले. राखीच्या अकॉर्डिंग मी कलर्स चूज केले आणि त्याला थोडीशी सँडिंगची गरज होती, कारण त्याचे एजेस जास्त शार्प असतात काही काही वेळेस. सो त्यांना थोडंसं असं सँडपेपरवर सँड करून घेतलं. एजेस स्मूथ झाल्यावर त्याला थोडं असं एक शायनी बॉर्डर अशी क्रिएट केली. बॉर्डर क्रिएट झाल्यानंतर अशा प्रकारे एक निडल घेतली. तुम्ही निडल नसेल तर तुम्ही अशी पेपर क्विलिंगची निडलसुद्धा यूज करू शकता, जेणेकरून तो थ्रेड जो आहे तो बरोबर आणि पटकन इन्सर्ट होऊन जाईल होलमध्ये. बट तो निडल ती थोडी जाड होती आणि मला थोडं हार्ड जात होतं करायला. सो मी नॉर्मल निडल यूज केली. वन एंडला त्याला कट करून घेतलं, जेणेकरून धागा वगैरे तिथे अडकला जाईल आणि त्यामध्ये छोटे छोटे जे मोतीचे बीट्स होते ते धाग्यामध्ये टाकल्या जातील. अशा प्रकारे सगळ्या राखीज रेडी करून घेतल्या आणि माझ्या राखीज रेडी झाल्यानंतर त्यांचा लुक काही असा होता जो अँड आय वॉज रिअली हॅपी विथ दिस एंड रिझल्ट. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.